म्हणून जर परमेश्वरासोबत जर आपल्याला एक व्हायचं आहे तर आपल्याला आत्म्यामध्ये होऊन त्याच्यासोबत एक व्हावं लागतं. आणि हे पूर्ण करण्यासाठी त्याने त्याचं आपल्याला वचन दिलेलं आहे, जे वचनही आत्मा आहे. म्हणजे कसं होत आहे माहिती आहे का? परमेश्वर आत्मा, मनुष्य आत्मा, आणि या दोघांना जोडण्यासाठी एक मध्यस्थ आहे, तो म्हणजे वचन. तो पण आत्मा आहे. म्हणजे ह्या आत्म्यासोबत ह्या आत्म्याला जोडण्यासाठी हा आत्मा जो आहे हा मदत करतो. प्रेज द लॉर्ड. समजत आहे? आणि म्हणून शास्त्र वाचल्याने काय होतं? परमेश्वर आत्मा, मी आत्मा, आणि हा जो मध्ये वचन आहे आत्मा, हा आत्मा काय करतो? माझ्या आत्म्याला परमेश्वराच्या आत्म्यासोबत जोडून टाकतो. आणि जर आपण वचन वाचत नाही तर मग आपण परमेश्वर सोबत एक कसं होणार? आणि म्हणून प्रियानो, वचनामध्ये काय लिहिलं?